मलाई सोया चाप. मित्रांनो बाहेर एका शॉपमध्ये मी जाऊन हे मलाई सोया चाप खाल्ले होते आणि ते मला इतके जास्ती आवडले होते, की मी बोललो चला घरी ट्राय करूया आणि ही वाली रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. पण इतकी यम्मी आणि इतकी टेस्टी झालेली कशी ती सांगतो. हे फ्रोझनवाले सोया चाप मी ऑनलाईन ऑर्डर केले. त्यांना स्वच्छ धुवून घेतोय आणि आपल्याला आता बॉईल करायचं. त्यासाठी मी एका कढईमध्ये, टोपशीमध्ये पाणी ॲड केलं. त्यामुळे मीठ टाकलं आणि हे सोया चापला ॲड करतो आणि त्यांना आपण एक 7 ते 8 मिनिटापर्यंत बॉईल करून घेणार आणि बॉईल करून एका सुती फडक्यामध्ये पूर्ण यांचं पाणी काढून घेणार आहे आणि मग आपल्याला डीप फ्राय करायचं आहे. याला डीप फ्राय प्रॉपर करायचं लो मीडियम फ्लेमवरती, म्हणजे ते असे गोल्डन ब्राऊन झाले पाहिजे, वरतून क्रिस्पी झाले पाहिजेत. आणि ही प्रोसेस थोडी मोठी आहे, म्हणजे आपल्याला पूर्ण सोया बनवायची, पण ठीक आहे. आपल्याला याचं आता स्टिकवरून काढून यांना चॉप करून घ्यायचं आहेत आणि यांना मस्त मस्त चॉप करून घ्या आणि आपल्याला आता याची एक मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला घ्यायची घट्ट दही, त्यामध्ये थोडंसं ॲड करायचे काही मसाले, ज्यांचे डिटेल्स मी कॅप्शनमध्ये ॲड करतो, पण सगळे घरगुती मसाले आहेत. यामध्ये थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट, मीठ, त्यानंतर थोडंसं बेसन, कोथिंबीर वगैरे ॲड करून हा मसाला तयार करून घेतो आहे. या मसाल्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर शिमला मिरची, कांदा वगैरे ॲड करून याच्यामध्ये डायरेक्ट सोया चाप ॲड करायचे, जे कट केलेले. आता ही कोट करून घ्यायची. हा तंदूर मसाला असणार आहे आपला. याच्यामध्ये पेरी पेरी मसाला वगैरे ॲड केलेत, पण यांचे डिटेल्स मी कॅप्शनमध्ये देतो आहे. आता एक स्टिक असेल तर स्टिकला ॲड करा आणि याला आपल्याला पूर्ण भाजून घ्यायचं आहे. म्हणजे आता काय, आता भट्टीमध्ये ते करतात, पण आपल्याला गॅसवरती करावं लागणार आहे. पण ठीक आहे, माझ्याकडे ग्रिल होती, त्याला थोडं बटर ब्रश केलं आहे आणि ॲड केलं आहे आणि हलक्या हलक्या आचवरती, म्हणजे गॅस आपली थोडी स्लो ठेवून आपल्याला हे मस्त आलटी-पलटीमध्ये करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं मध्ये मध्ये बटर लावायचं आहे आणि बटर लावून प्रॉपर असे ते आपले स्टिक तयार करून घ्यायचे. तर दुसरावाला फ्लेवर हा पेरी पेरीवाला आहे, पण त्याची व्हिडिओ मी पुढे जाऊन देतो, कारण की त्यामध्ये थोडेसे मसाले चेंज केलेत. मी तो याच्यामध्ये परत ॲड करतो थोडे काही मसाले, ज्यामध्ये पेरी पेरी मसाला, चाट मसाला, जिरा मसाला पावडर, त्यानंतर थोडंसं बटर, फ्रेश क्रीम आणि थोडासा मस्टर्ड सॉस पण टाकला आहे आणि थोडासा मेयोनीज पण टाकायचं आहे, मजेदार असा क्रीमी लागतो. हे सगळं टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि देन आपल्याला सर्व्ह करायचं आहे हा वाला सोया चाप, जो मलाईवाला असणार आहे. आता याची मलाई, याचे मसाले एकदम मजेदार बनवलेले. एक स्मोकी फ्लेवरसाठी कोयला घेतला आहे, त्याच्यावरती थोडा बटर लावला आहे आणि मग सर्व्ह केलं आहे. आता ही वाली रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मी सगळी डिटेल्स कॅप्शनमध्ये देतो आहे.